राम राम मंडळी, तर तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर. ज्या चॅनलचं नाव आहे रोहित करतोय व्लॉग. आणि मित्रांनो, आजही आपण आपली दिवसाची सुरुवात सकाळी लवकर करतोय, म्हणजे 7:30 होत आलेत आणि आपल्याला देवपूजाही करायची. सो आपल्याला आणि कॉलेजलाही जायचं आणि आज आपलं प्रेझेंटेशनही आहे. एक TOC म्हणजे थेरी ऑफ कॉम्पिटिशनचं एक प्रेझेंटेशन आहे आणि उद्याही एक प्रेझेंटेशन आहे. सो आपल्याला 2 प्रेझेंटेशनची तयारी करायची आहे. आजच्या प्रेझेंटेशनसाठी थोडंसं प्रिपरेशन झालेलं आहे, तरी आपल्याला थोडंसं रिवाईज करायचं आहे, काही विषय नाही. आणि उद्याच्या प्रेझेंटेशनसाठी आपल्याला PPT बनवायची, जो आपण आज संध्याकाळी बनवणार आहोत. ठीक आहे, मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता देवपूजेनंतर. तोपर्यंत मी देवपूजा वगैरे करून घेतो. तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब सर्व करून टाका. मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट देवपूजेनंतर. जय सियाराम. ए जिंजर, एक सेकंड. जिंजर, काय बोलतोस मग? काय बोलतोस? ऊन खात बसलाय जाऊ. ऊन खातोय ऊन. आणि इकडे आपले दिवस आहे ते ऊन खात बसले. मस्त ऊन एकदम प्रॉपर. झोप झोप जरा झोप झोप काढ इथे. एक त्याला थंडी वाजत होती म्हणून तो बाहेरून झोपलाय जेवणात. चला भेटू. ए ए ए मित्रांनो, आता आपली देवपूजा वगैरे सर्व कंप्लीट झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत 9:15. 9:15 पेक्षा जास्त होऊन गेले. 10ला 5-10 मिनिटं किती कमी आहे, काय विषय नाही. आणि आपल्याला निघायचं 11 वाजता कॉलेजला. तर आता आपण खाऊन घेणार आहे सर्व व्यवस्थितपणे. जेवण वगैरे काय नाश्ता वगैरे असेल ते सर्व करून घेणार. त्यानंतर मग आपल्याला प्रेझेंटेशनची तयारी करायची, कॉलेजची तयारी करायची आणि त्यानंतर मग कॉलेजला जायचे. तर भेटू तुम्हाला डायरेक्ट आता कॉलेजमध्ये जाताना किंवा कॉलेजमध्ये. जय सियाराम मित्रांनो. तर आता आपण निघालो कॉलेजला. लेट झाला थोडासा, काही विषय नाही. आणि आपल्या रोजच्या वाटेवर आहे आपण. आणि निघालो घरापासून आलो लांब तसं. थोडा वेळात पोचू. तर वाजलेत 11:15. काही विषय नाही, पोचवलो थोडा वेळ. चला भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता कॉलेजमध्ये. जय श्रीराम. आपण आहोत कॉलेजमध्ये. प्रॅक्टिकल रिसेस सर्व प्रॅक्टिकलला चाललो आहे. रिसेस झालेली आहे, लेक्चर सुरू झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहे प्रॅक्टिकलला. काही विषय नाही. चला भेटतो तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकलमध्ये किंवा घरी जातो. जय सियाराम. आपण निघालो आहे घरी, काही विषय नाही. घरी निघालो आहे. आज आपलं TOCचं प्रेझेंटेशन होतं. त्याचं शूट काय माहिती गेलं का नाही, कारण की आपला फोन आपल्यापाशीच होता. शूट नाही, आपण नाही शूट केलं. बघू पोरांना विचारू, असलं तर ह्याच्यात असेल या ब्लॉगमध्ये, काही विषय नाही. तर आज होतं आपल्याला TOCचं प्रेझेंटेशन आणि आपल्याला काही एवढं नीट नाही प्रेझेंट करता आलं. व्यवस्थितपणे एक्सप्लेन पण नाही केलं आपण नीट. आणि थोडंसं गिल्ट वाटतं स्वतःवर. अजून तयारी करून यायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, काय हरकत नाही. रोज दिवाळी नसते. तसंच आजही आज आपला दिवस होता असं म्हणून पुढच्या प्रेझेंटेशनची तयारी करायची. आता लगेच उद्या दुसरा आहे, सो त्याची तयारी करायची, काय विषय नाही. आणि आता वाजले 4:45. घरी जाऊन स्ट्रेचिंग करून मग आपल्याला उद्याच्या टॉपिक साठी उद्या दुसरा सब्जेक्ट आहे IoTचा. त्याचं प्रेझेंटेशनची तयारी करायची. सो आता बघू. घरी जाऊन पहिले तर आपलं रोजचं जे स्ट्रेचिंग रूटीन आहे ते होईल. त्यानंतर मग तिथे देवपूजा असं संध्याकाळची. नंतर मग काही विषय नाही. तर चला भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट घरी. जय सियाराम. तर मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग थोडासा शॉर्ट होता, कारण की आपण काय शूट नाही करू शकलो असं. आणि आपलं जे प्रेझेंटेशन होतं TOCचं ते काय एवढंसं आपण व्यवस्थित नाही केलं. थोडंसं आपण मिस्टेक झाले आपल्याकडून एक्सप्लेन करताना, त्यामुळे एवढं काही खास नाही गेलं आपलं प्रेझेंटेशन. राहिली गोष्ट त्याच्या रेकॉर्डिंगची, तर आपल्याकडे रेकॉर्डिंग नाही अवेलेबल, कारण की कोणी नाही शूट केलं. आपला पण फोन आपल्याजवळच होता, त्यामुळे आपल्याकडे त्याची काही क्लिप नाही आहे. पण ठीक आहे, काही विषय नाही. त्यानंतर मग जसं मी बोललो की आपण आजचा गेला ठीक आहे, म्हणजे थोडासा कमी हे गेला ठीक आहे, पण आपल्याला पुढची तयारी करायची. सो घरी आल्यावरती आपण आधी स्ट्रेचिंग केलं, त्यानंतर देवपूजा केली, त्यानंतर मग दुसऱ्या प्रेझेंटेशनची तयारी लागलो. दुसऱ्या प्रेझेंटेशनची तयारीसुद्धा एक नंबर केले. पुढे येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला त्याचं हे प्रेझेंटेशन दिसेल आणि त्याचंही व्यवस्थित एक ब्लॉग असेल. सो
ठीक आहे, काय हरकत नाही. आजचा दिवस जरी गेला असेल वरती खाली थोडासा, उद्याचा दिवस आपल्याला मचवायचा, एकदम राडा करायचा. तर काय विषय नाही. हा होता आजचा आपला व्लॉग आणि भेटू तुम्हाला आता डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये, एका पॉवरफुल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय सियाराम. भेटू तुम्हाला. जय सियाराम.